पण आजही मांगच का रडतोय? काल बी मांगच रडत होता, आजही मांगच रडतोय. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज 4-5 वर्षापासून आमची स्मशानभूमीचं प्रकरण चाललंय. दोन दिवस मैत अशी आमच्या दारात राहते. कुत्र्याला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही. आम्ही आता मांग आहे म्हणून आम्हाला कुत्र्याच्या वरची वागणूक दिली जाते. तर मग आता आमचं जगाव का मारा? आम्हाला राहण्यासाठी जाऊ द्या, मैतीसाठी आम्हाला जागा भीक मागावं लागते. आता लहानपणापासून ती मसनवाटा आहे बाबा. आता मडे आडवीत इळाच्या मडे जाकळ पडायला ते बी माणसं लुटून नावाला येऊ नका माझ्या शेतात तुमचे पाय तोडीन. अगोदर पूर्वीपासून म्यान हनकी होते तेव्हा माझ्यापासून आजचे पणजे माझ्या देव सगळे लोक. आता स्वतःचा मसनवाटा असून शेत मराठ्याचं त्यानं खरेदी करून विकत घेतलाय आणि ही आडवा निघालाय कुळी. जो मसनवाटा आहे तो गावाच्या वस्ती स्थापनेपासूनचा आहे. तिथं आमचे वहिवाटीप्रमाणे पिढ्याने पिढ्या तिथे अंत्यविधी चालत आलेले आहेत आणि आजही करत आहोत. आणि त्याने 1993 ला जमीन खरेदी केलेली आहे. ती जमिनी खरेदी करत असताना त्यानं पाहिलेलंच आहे. मसनवाटा नोंद आहे, पायमार्ग 1 अशी नोंद आहे 7/12वर. त्या सगळ्या नोंदी असताना तो जाणीवपूर्वक प्रशासनाची मदत घेऊनच हा पूर्ण कारभार करत आहे. आपल्या ह्या देशामध्ये ना स्वातंत्र्य मिळून देखील स्वतःला जाळण्यापुरती अंत्यविधीसाठी आज संघर्ष करावा लागतोय. ज्या अधिकाऱ्यांमुळे वनवास झालाय ते तत्कालीन ह्या ठिकाणी होते. नायब तहसीलदार कोण बीडीओ कोण जे काय होते ते ज्यांनी कमी करण्याचा घाट घातला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अपेक्षित आहे. आम्ही मोजणी जागेचं सीमांकन करून देणार 24 तारखेला पत्र पण आम्ही तयार केलेलं आहे. 24 तारखेला आम्ही सीमांकन करून घेऊ. त्या जागेचं आहे ते आणि ती जागा यांच्या म्हणजे ताब्यात येणार आहे. क्रांतिकारी जय भीम फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो. आणि स्वागताची वेळ नाही तर काय अतिशय शोकांतिका या देशामध्ये आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालं. देशाला स्वातंत्र्य मिळून स्वातंत्र्याचे अमृत कलश सर्वत्र वाटले जात आहेत किंवा एक गवगवा केला जात आहे. परंतु इथल्या दीन दलित उपेक्षित वंचित किंवा गावाकुसाबाहेर राहणाऱ्या माणसाचं जीवन हे आजही उपेक्षित आहे, वंचित आहे आणि जीवन जगण्याचा संघर्ष करत असताना मरण्यासाठी सुद्धा जागा नाही म्हणून झगडा अशी विदारक परिस्थिती रेणापूर तालुक्यात विशेषतःने नेहमीच दिसून येत आहे. आणि याचाच एक प्रत्यय म्हणजे किंवा प्रत्यक्ष घटना म्हणजे धवेली या गावामध्ये मातंग समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा एससीचा कुठलाही असेल या समाजाला जाळण्यासाठी किंवा त्यांचे लास्ट राईट्स जे असतात किंवा अंतविधी करण्याची जी जागा आहे ती जागा उपलब्ध करून दिली जात नाही किंवा त्या संदर्भात 2दा-3दा घटना घडलेल्या आहेत. माणूस मेला की त्याच्या सरणावर उभा राहणारा कुणी ते तिथे उभा राहतो आणि त्या सरणावर उभा राहून या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या देशाचा काय करत असतो, अपमान करत असतो. अशीच परिस्थिती निर्माण होते. प्रशासन तिथं असताना तिथं माणूस सरणाच्या त्या लाकडाच्या तिथं उभारला होता अशी परिस्थिती माग दिसून आली. मग का प्रत्येक वेळेस मेल्यानंतरच सगळ्या गोष्टी करायच्या का हाही प्रश्न आहे. या ठिकाणी रेणापूर तहसीलच्या कार्यालयासमोर इथं माता भगिनी लेकरा बाळासह जीवनावश्यक गोष्टीसह या ठिकाणी आलेले दिसून येत आहे आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे. आणि हे आंदोलन म्हणजे मरण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आंदोलन आहे. या देशामध्ये जे राजकीय पक्षाचे किंवा देशाचं नेतृत्व करणारे प्रधानमंत्री असतील यांच्या दिल्लीमध्ये करोडो रुपयाच्या म्हणजे समाधी आहेत किंवा करोडो रुपयाच्या म्हणजे त्या जागेच्या किमती आहेत. परंतु त्या माणसाला मरण्यासाठी एक 2.5 फुटाची 3 फुटाची जागा हक्काची उपलब्ध होत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे. या ठिकाणी या लढ्याचं नेतृत्व करणारे सुरेशी सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका प्रकार काय आहे आणि मागण्या काय आहेत आणि ह्या मागण्या कुठपर्यंत आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. काय म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? आता पाठीमागालच्या गोष्टी तर झालेल्या आहेत पण आज इथं तुमचा आंदोलनाचा विषय काय आहे आणि प्रशासन काय म्हणत आहे? 7/12वर क्षेत्र निश्चिती नाही मसनवाटा 1 अशी नोंद आहे.
तिथं क्षेत्र नाही आणि सीमांकन नाही. याचा गैरफायदा घेऊन संबंधित शेतकरी तुमचे क्षेत्र दाखवा, त्यावेळेस तिथं अंत्यविधी करा अशी भूमिका घ्यायलाय. त्याच्यासाठी सीमांकन आणि क्षेत्र निश्चिती करून द्यावी या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो. आणि ते मग पाठीमाग ती जागा कमी केली होती, ती कुठल्या अधिकारात केली होती का तुम्हाला म्हणजे विश्वासात घेतलं होती का गावकऱ्यांना सांगितलं होतं का? ते चुकीचे पंचनामे करून 7/12 मसनवाटा नोंद कमी करावी असे नायब तहसीलदार रेणापूर यांनी 2022 मध्ये आदेश काढलेला होता, जो की पूर्ण चुकीचा होता. त्याच्या विरोधात आम्ही SDO कडे प्रकरण दाखल करून ते जिंकलेलं आहे. म्हणजे तो आमच्यासारखा निकाल लागलेला आहे. 7/12 नोंद कायम ठेवलेली आहे. आणि मग आज काय तुमचं आजच्या ह्याचं काय म्हणणं आहे? म्हणजे नेमकं मॅडम कडे एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर सीमांकन आणि क्षेत्र निश्चिती करून 7/12 त्याची नोंद घ्यावी, जेणेकरून पुढे आम्हाला अंत्यविधीला अडचण येणार नाही. आणि तो जो शेतकरी असेल किंवा विरोध करणारा जे आहे व्यक्ती, त्या व्यक्तीच्या म्हणजे मालकीची आहे का? म्हणजे कसं, म्हणजे काय नेमकं प्रकरण, म्हणजे ही संभ्रमावस्था आहे नेमकं या संदर्भात? त्याने ती खरेदी केलेली आहे. 1993 ला जमीन खरेदी आहे. जो मसनवाटा आहे तो गावाच्या वस्ती स्थापनेपासूनचा आहे. तिथं आमचे वहिवाटीप्रमाणे पिढ्याने पिढ्या तिथे अंत्यविधी चालत आलेल्या आहेत आणि आजही करत आहोत. त्याने 1993 ला जमीन खरेदी केलेली आहे. ती जमिनी खरेदी करत असताना त्यानं पाहिलेलंच आहे, मसनवाटा नोंद आहे, पायमार्ग 1 अशी नोंद आहे 7/12 त्या सगळ्या नोंदी असताना तो जाणीवपूर्वक प्रशासनाची मदत घेऊनच हा पूर्ण कारभार करत आहे. तर प्रशासन नेमकं काय म्हणजे भूमिका काय घेत आहे? आणि चुकीच्या पद्धतीचे पंचनामे करून जर जागा मसनवाट्याची जागा, स्मशानभूमीची जागा कमी करण्याचा अधिकार, आणि SDO ला तुम्ही आता सांगितलं की SDM म्हणजे त्याच्या विरुद्ध निकाल दिला. म्हणजे एवढे उच्च शिक्षित अधिकारी असताना, सगळं असताना, महसूलचं नॉलेज असताना, सगळ्या गोष्टी असताना ती कमी कशी झाली? आणि पुन्हा त्यांचाच अधिकारी म्हणजे वरिष्ठ अधिकारी काय करत आहेत की ते चुकीचा निर्णय आहे, म्हणजे कुण्या आधारावर केलं होतं असं वाटतं तुम्हाला? असं आहे की आपल्या ह्या देशामध्ये ना स्वातंत्र्य मिळून देखील स्वतःला जाळण्यापुरते किंवा अंत्यविधीसाठी आज संघर्ष करावा लागतोय. कालच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब महामानवांची जयंती साजरी झाली. ज्या महामानवाने आयुष्यभर या लोकांसाठी झगडले, न्याय मिळावा म्हणून. आता न्यायाच्या अपेक्षित आहोत. प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार आहे ते पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमची आत्ताची एक नवीन म्हणण्यापेक्षा ती आमचा ज्याच्यामुळे वनवास झालाय, ज्या अधिकाऱ्यांमुळे वनवास झालाय, जे तत्कालीन ह्या ठिकाणी होते, नायब तहसीलदार, कोण BDO, कोण जे काय होते, ते ज्यांनी कमी करण्याचा घाट घातला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हे अपेक्षित आहे. या ठिकाणी महिला आंदोलक या ठिकाणी उपस्थित आहे आणि स्मशानभूमीच्या जागेसंदर्भात हे जे आंदोलन सुरू आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत किंवा त्यांचं काय मत आहे हे आपण जाऊ. आता हे आजीचं काय म्हणणं आहे ते बघा. माझ्या लहानपणापासून ती मसनवाटा आहे बाबा. आता मडे आडवीत इळाच्या इळ मडे जाकळ पडायला, ते बी माणसं लुटून लावायला येऊ नका माझ्या शेतात, तुमचे पाय तोडीन. म्हणजे अगोदर पूर्वीपासून म्यानहनगी होते तेव्हा माझ्यापासून आजे पणजे माझ्या देख सगळे लोक तिथे जायचे. मग आता स्वतःचा मसनवाटा असून शेत मराठ्याचं त्यानं खरेदी करून विकत घेतलाय आणि ही आडवा निघालाय कुळी. किती जागा होती म्हणजे तुम्हाला आठवतंय का किती जागा होती ती सगळी? बकळ जागा होती. बकळ म्हणजे तरी त्यानं पिरून खात होता. आम्ही आड येवलं नाही त्याला, पिरून खात होता. आम्ही आड येवलं नाही त्याला, खालाय. मग आता आडीवलाय म्हणून आम्हाला जागा स्वतःची करून द्यावी आमच्या मनानं हाय ही. हा म्हणजे स्मशानभूमीची जागा असताना देखील पिरून खाल्ला. अच्छा. हा मग आडवा आला नाही इतके दिवस, आता आडवा आलाय तर आमच्या मला जागा द्या का इथे. हा एवढं म्हणणं आहे आमचं. बरोबर. हा वय तुमचं आता 80च्या आसपास 100 झालं का काय की मग. तुमच्या अनुभवातून तुम्ही जे बघितले त्याच्या संदर्भात म्हणजे त्या अनुभवातून बघण्यातून सांगितलं की तिथं स्मशानभूमी होती. हा सगळं माहिती आहे मला. हा तर या ठिकाणी ताई काय म्हणणं आहे नेमकं आपलं? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, पण आजही मांगच का रडतोय? काल बी मांगच रडत होता, आजही मांगच रडतोय.
तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज 4-5 वर्षापासून आमची स्मशानभूमीचं प्रकरण चाललंय. तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. हे आंदोलन त्याच्यासाठीच आम्ही ठेवलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन इथून म्हणजे आम्ही मुलं बाळ घेऊन आलोय आम्ही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. हा 2-2 दिवस मैत अशी आमच्या दारात राहते. कुत्र्याला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही. हा आम्ही आता महागाई म्हणून आम्हाला कुत्र्याच्या वरची वागणूक दिली जाते. तर मग आता आमचं जगाव का मरा आम्हाला राहण्यासाठी जाऊ द्या मैतीसाठी आम्हाला जागा भीक मागावं लागते. आज 5 वर्ष झालं. तर सरकारला आणि सगळ्याला एवढीच विनंती आहे की आम्हाला आमचा मसनवाटा आमचा हक्काचा आम्हाला मिळवून द्यावा. एवढंच माझं बोलणं आहे बघा. हे पाठीमागे जो घटनाक्रम घडला होता, प्रेत अडवले होते किंवा म्हणजे तुम्ही आता सांगितलं की प्रेत अडवून विटंबना केली म्हणजे 2-2 दिवस प्रेत जागेवर ठेवलं. मग त्या संदर्भात प्रशासनाला माहित असताना प्रशासनानं ही तात्काळ भूमिका घेतली नाही असं वाटतंय का तुम्हाला? आज 5 वर्ष झालं प्रशासनाला सगळं माहिती आहे आमच्या. पण आज 5 वर्ष झालं न्याय का नाही मिळत आहे आम्हाला? आज इथं येण्याचं प्रकरण त्यांच्यावरच तर आले ना. तर त्यांनी लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण करावी आमची आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. फक्त आमचं एवढंच मागणं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी एका आजीनं आणि एक ताईनं म्हणजे भूतकाळाचे साक्षीदार आणि वर्तमानाचे साक्षीदार यांच्या साक्षीनं या ठिकाणी कशा पद्धतीने आंदोलन होत आहे आणि कशा पद्धतीने अवहेलना अपमान म्हणजे नेहमीच कुचंबना आणि मेल्यानंतर देखील 2-2 दिवस 3-3 दिवस त्याचा वास उठवण्यापर्यंत म्हणजे ठेवायचं खरं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु इथल्या प्रस्थापित व्यवस्थाला असेल किंवा इथल्या म्हणजे ज्या गोष्टी जबाबदार आहेत त्याला लाज वाटत नाही का हा देखील प्रश्न या निमित्तानं नक्कीच निर्माण होत आहे. तर या ठिकाणी तहसीलदार मॅडम आहेत या रेणापूर तालुक्याच्या, त्यांच्याशी जाणून घेऊ की कशा पद्धतीने हा प्रश्न आहे. आणि रेणापूर तालुक्यामध्ये मॅडम की असे प्रकार बहुतांश गावामध्ये आहेत, त्या गावाची तुम्ही नोंद घेऊन किंवा म्हणजे असा जे म्हणजे प्रश्न आहे जटिल प्रश्न आहे की स्मशानभूमीच्या संदर्भात आणि अतिशय जीवनावश्यक प्रश्न असला म्हणजे मरणावश्यक प्रश्न असताना म्हणावं लागेल आता या प्रश्नाकडे तुम्ही गांभीर्याने बघत नाही असं सुद्धा म्हणजे नागरिकांच्या म्हणजे दिसून येत आहे इथपर्यंत आलेत. म्हणजे तर आपलं काय म्हणणं आहे सांगायचं ह्या संदर्भात, ह्या आंदोलनाच्या संदर्भात किंवा म्हणजे या दवेलीच्या प्रकरणासंदर्भात? दवेली येथे जी जमीन आहे तानाजी बोयने यांची खासगी जमीन आहे आणि ती जमीन त्यांनी खरेदी घेतलेली आहे. त्याच्या इतर अधिकारामध्ये मसनवाट ही नोंद आलेली आहे आणि पूर्वपार वहिवाटीप्रमाणे इथे त्यांची मसनवाट नोंद होती. मध्यंतरी 155च्या कलमाखाली ती नोंद कमी केली होती. त्यात अपील झालं. एसडी मॅडमनी आदेश दिलेला आहे 17/2 त्याचा अपील पिरियड चालू आहे. तो अपील पिरियड संपणार आहे 17/4 आणि आम्ही मोजणी जागेचं सीमांकन करून देणार 24 तारखेला. पत्र पण आम्ही तयार केलेलं आहे. 24 तारखेला आम्ही सीमांकन करून घेऊ. त्या जागेचं आहे ती आणि ती जागा यांच्या म्हणजे ताब्यात येणार आहे, ताब्यात येणार ग्रामपंचायतच्या म्हणजे गावच्या स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये. तर ती जे म्हणजे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी वारंवार म्हणजे विरोध केला होता. त्याच्या संदर्भात काय म्हणजे आपल्याकडे काही प्रतिबंधात्मक कारवाई असेल किंवा म्हणजे शासकीय कामात अडथळा असेल किंवा काय असेल असं काही म्हणजे केलंय का? 155 मध्ये नोंद कमी केली, आदेश दिला होता. तत्कालीन नायब तहसीलदारांनी आदेश दिला होता आणि ते प्रकरण एसडीओ कडे चालू होतं. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर म्हणजे त्या व्यक्तीवर काही कारवाई करू शकत नव्हतो कारण ती 155 ची नोंद रद्द झाली होती. मसनवाट ही नोंद रद्द केली होती. मग रेणापूर तालुक्यामध्ये असे किती प्रश्न आहेत किंवा म्हणजे आता दत्तापूरचा एक प्रश्न आता म्हणजे थोडासा आलाय म्हणजे सगळ्या संदर्भात फरतपूरचा प्रश्न होता किंवा हेच. मग रेणापूर तालुक्यामध्ये दलितांच्या विशेषतः इथं काय आहे प्रेत अडवले जातात, विटंबना केली जाते किंवा त्याचा अपमान केला जातो, इथं म्हणजे जातीवाद केला जातो, अशा घटना घडून येतात. त्या संदर्भात आपण काही म्हणजे तुमच्या स्तरावर प्रशासनाकडे तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील किंवा महसूलचं जे आहे ते रेकॉर्ड मागून ह्या अशा समस्या निर्माण होणार नाहीत या संदर्भात आपण काही कारवाईचं केलंय का नियोजन? आपण स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये बैठक घेतलेली आहे. ज्या गावात स्मशानभूमीचा प्रश्न आहे तिथे सगळे स्मशानभूमीचे विषय आपण कलेक्टर ऑफिसला ठेवलेले आहेत. तर नक्कीच या ठिकाणी मॅडमनी सांगितलंय की या तालुक्यामध्ये जे प्रश्न निर्माण झाले स्मशानभूमीचे आणि आता काय म्हणला तुम्ही ते पत्र देऊन सीमांकन जी करून ही जागा यांच्या ताब्यात देण्याची किंवा ग्रामपंचायत ताब्यात देऊन आणि या गावामध्ये स्मशानभूमीचं जे स्वप्न आहे
म्हणजे मरण्याची जागा मिळण्याचं जे स्वप्न आहे ते कदाचित पूर्ण होताना या ठिकाणी दिसून येत आहे. आणि मग आंदोलकांची मागणी आहे की तात्काळ जागा आजच्या आज म्हणा किंवा म्हणजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि इतके दिवस का लागलं हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. आणि जे अधिकारी ज्या अधिकाऱ्याने कोणत्या अधिकाराखाली ही जागा कमी केली, कशी केली, काय केली याच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. आणि जे वारंवार दलित समाजाला टार्गेट करून त्यांचं म्हणजे पेतावर थैथय नाचण्याचं मरण्याच्या दुःखाच्या प्रसंग कुणाच्या काय झाला तर आपण सगळ्या गोष्टी दुश्मनी विसरून सगळे भावकीच्या सगळ्या गावातल्या गोष्टी विसरून आपण त्या दुःखात सहभागी होत असतो. पण दलिताचा माणूस मेला की त्याला कुत्र्याला सुद्धा किंमत दिली जाते परंतु माणसाला किंमत दिली जात नाही. अशा सुद्धा घटना नेहमी दिसून येत आहेत. पाहूयात रेणापूर तहसील प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन यावर काय सक्तीने लवकरात लवकर कारवाई करते. कारवाईची अपेक्षा आहे. थांबतो या ठिकाणी. आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.